वयाच्या अवघ्या 54व्या वर्षी बॉलिवूडमधल्या अत्यंत देखण्या आणि टॅलेंटेड अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला। कालच ही बातमी आपल्या सगळ्यांच्या समोर आली। त्या अभिनेत्याचं नाव म्हणजे मुकुल देव। भरपूर लोकांना त्याचं नाव सांगितल्यावर तो लक्षात येणार नाही, परंतु त्याचा चेहरा बघितला की सगळ्यांचा तो लक्षात येईल। हाच मुकुल देव अभिनेता राहुल देव यांचा भाऊ आहे। मुकुल देव हे आजच्या काळामध्ये टॉप अभिनेते असते किंवा ते मेन स्ट्रीम ऍक्टर तरी नक्कीच असते, परंतु त्यांच्यासोबत असं काय घडलं की त्यांना एक मेन स्ट्रीम मूवी भेटला, परंतु तो मूवी एका रात्रीतनं सैफ अली खानकडे गेला। ते म्हणतात ना, नेपोटिझम बॉलिवूडमध्ये आज नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि त्याच नेपोटिझमचा बळी ठरलेला अभिनेता म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका मुकुल देव। मुकुल देव बॉलिवूडमध्ये आला त्यावेळेस अत्यंत चिकना चुपडा होता। तो आला तेव्हा त्याने दस्तक या चित्रपटात सुस्मिता सेन सोबत आणि वजूद या चित्रपटामध्ये माधुरी सोबत काम केले। वजूद मध्ये मगर आहिस्ता आहिस्ता हे गाणं त्याचं खूप गाजलं। नाना पाटेकर सारख्या अभिनेत्यासमोर तो अजिबात दबलेला वाटला नाही। मुकुल अतिशय उत्स्फूर्त अभिनेता होता। हिंदी सिनेमामधल्या चॉकलेट हिरोला साजेल असं त्याचं दिल्लीकरण रुपडं होतं। नाच ऍक्शन चांगला होता, नाही म्हणायला अतुल अग्निहोत्रीपेक्षा मुकुल देव हा सरसच होता। बॉलिवूडमध्ये अंगात गुण असो वा नसो, टिकून राहायला भयानक चिकाटी आणि धैर्य लागतं आणि एखादं प्रोडक्शन हाऊस किंवा गॉडफादर देखील लागतो। मुकुल देवला टिप्स फिल्मचा क्या कहना या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका मिळाली होती। आधी खलनायकी आणि मग चांगुलपणाकडे जाणारी ही भूमिका, त्यात त्याची नायिका प्रीती झिंटा होती। शूटिंगच्या पहिल्याच दिवशी का कोण जाणे मुकुल देव हा सेटवर पोहोचलाच नाही। मी घरातून निघालोय असं म्हणत तो निर्माता तौरानी यांना सांगत राहिला। त्यात संध्याकाळी त्याची त्या चित्रपटातून हकालपट्टी झाली आणि त्याची जागा घेतली बॉलिवूडमधलाच नवाब असणाऱ्या सैफ अली खान याने। मधल्या काळात नेमकं झालं काय? मुकुलला कोणी अडवून ठेवलं होतं, कोणी डांबून ठेवलं होतं की कोणी आणखीन काय केलं होतं ते कोणालाच माहिती नाही। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुकुल हा तौरानी यांच्या कार्यालयात गेला। त्याला कार्यालयाच्या आतमध्ये देखील घेतलं नाही। कार्यालयाच्या बाहेर तो बराच तास थांबून राहिला, परंतु त्याला तिथून रिकाम्या हाताने परत यावं लागलं आणि तो देखील जो ऍडव्हान्स त्याने घेतलेला होता तो परत देऊन। मुकुल देव नेहमीच मल्टीस्टार चित्रपटामध्ये एका चटपटीत भूमिकेत दिसू लागला। नाही म्हणायला एक गुरुमध्ये त्याची भूमिका असायची। हिरोचा दुसरा हिरो। मुकुल देवची मेन स्ट्रीमची धाव ही 3च वर्षात आटपली आणि मग तो खलनायकाच्या उजव्या डाव्या हाताच्या भूमिकेत दिसू लागला। पण गंमत म्हणजे तिथे तो लक्षात राहू लागला। यमला पगला दिवाना, आर राजकुमार असं वाटलं की नवीन निश्चली आणि नंतर बॉलिवूडने इज्जत ठेवली नाही। त्यानंतर मुकुल देव आपल्याला पंजाबी सिनेमात देखील दिसला। त्याचप्रमाणे त्यानंतर त्याने साऊथ चित्रपटांमध्ये देखील काम केलेलं आहे। विक्ट्री व्यंकटेश यांच्या समोर त्याने एका चित्रपटात ग्रे शेड भूमिका देखील साकारलेली आहे। नेपोटिझममुळे बॉलिवूडमधून आणखीन एक बळी गेला हे म्हणायला काही हरकत नाही। मुकुल देव यांच्या आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली।